भारत कोणतं ठिकाण आहे म्हणलास हे? हा JNPT आहे ना, पण काय म्हणायचं याला? JNPT पोर्ट. छान दिसतं JNPT पोर्ट. आमचा मित्र भारत. जवाहरलाल नेहरू पचन काय पत्रण प्राधिकरण प्रशासन भवन. छानसा नजारा आहे. उरणला आलो होतो आज, व्हिजिट द्यायला आलो आम्ही JNPT पोर्टसाठी. आणि इथं एक दुसरा एक आहे पॉईंट, 2 पॉईंट आहेत ते. आज या बाजूला होतो, हा माझा मित्र भारत. तर इकडे व्हिजिटसाठी आम्ही प्लॅन केला. म्हणलं एक आहे थोडासा छोटासा पिकनिक पॉईंट, तो पाहण्यासाठी आम्ही आलो आहे. आता तुम्ही म्हणा जेव्हा पोर्ट कोणता पिकनिक पॉईंट आहे, पण आहे बघण्यासारखे छानसं आहे. समुद्र दिसतो इथं, सगळे ट्रक लागलेत. हे खूप सारे कंटेनर आहेत. भारतातील 1 नंबरचा पोर्ट आहे हा. ट्रक पार्किंगसुद्धा म्हणजे एवढंच नाही, खूप मोठं आहे. आम्ही जवळजवळ 3-4 किलोमीटर पासून लागले हे सर्व. आता इथं टोकावरती आलो आहे म्हणून दिसतंय. खूप छानसा एरिया आहे. म्हणजे हा JNPT आहे माहीत आहे, पण पोर्ट म्हणजे पोर्टचंच हे हिस्से येतात हे बऱ्यापैकी मला वाटतं. हा एक आहे, तिकडं दुसरीकडं पण आहे असं. हां, आता इथं पुढं आम्ही चाललो आहे. येताना पण एंट्रीच्या ठिकाणी पण खूप छानशी रोपं होती, लहान लहान झाडं. पण ते म्हणजे तिथं शूटिंग नाही घेता आलं बाईक चालवत असल्यामुळं. हे बघा खाली कसं दिसतंय. असा पावसाळ्यात थोडंसं बाहेर यायला बरं वाटतं. आता चला पुढं आम्ही जातो, तिथल्या ठिकाणचा व्हिडिओ दाखवतो काढून. पाऊस बंद झाला, खूप पाऊस होता सकाळपासून. आभाळाचं वातावरण आहे, खूप पाऊस येण्याची शक्यता आहे. ढग कसे आहेत, खूप पाण्यानं भरलेले दिसतात. समुद्र हा सर्व अरबी समुद्र. तिकडं आतमध्ये एक मोठं जहाज लागले. बघूया आता आपल्याला काय जहाज बघता येते का जवळून, त्याचा एक प्रयत्न करू. चालेल, चला भेटूया पुढं. असे छोटे मोठे व्हिडिओ टाकत जाईन. लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे पण इकडून छान दिसतंय बरं का, एकच नंबर. चला हळूहळू. आता आमचा मित्र गाडी चालवतोय भारत. हां, मी पाठीमागे बघून बसून शूटिंग चालू आहे. पाऊस चालू झाला, 1 नंबर आहे. थांबव, मोठा पाऊस चालू झाला. अरे अरे अरे, खड्डे खड्डे. ह्या शेडमध्ये घे गाडी. गाडी राईटला आहे गाडी. नाही, गाडी घे. ही अशी पावसाची मजा आहे आमची. गाड्यांसाठी शेड आहे बहुतेक, पार्किंगची सोय इथंच लावा, आत नको टाकू. भारत चल, ते काका गेले पावसात. हां, तुझं स्टँड खराब झालं रे मित्रा, नाही पडत.
गाडीच बदलायची आता. पार्किंग पासून आम्ही निघलो पुढं. आता पुढचा डेस्टिनेशन आहे. भारत काय काय आहे पुढं म्हणलं इकडं? क्वार्टर, सर्व लोकांचे क्वार्टर. हां हां, हे क्वार्टर्स. कुणाचे क्वार्टर्स म्हणला? हां हां, हे JNPTचे ऑफिसर लोक. अरे ते इथंच राहायला आहेत का? खूपच यार डोंगरात मस्त आवडलं. भोलेनाथ मंदिर पण, शिवशंभू महादेव मंदिर पण आहे. वा वा, छान. मला वाटतं आता इथं पुढं रस्ता दिसत नाही कुठं. आता भारतला इथलं सर्व माहिती आहे, त्यामुळं मी पाठीमागं बसलो आहे. बघूया आता भारत कुठं घेऊन चाललाय. हां, मका लावली काय इकडं? मित्राबरोबर फिरायची मजा वेगळी आहे ना, बायको बरोबरची वेगळी. हा, देवाने वेगवेगळे प्राणी बनवले. हां, JNPTचे डॉग स्क्वॉड. हां, CISF डॉग स्क्वॉड. आणि आतमध्ये गाव आहे इकडं का? असतील समुद्राकाठची गावं. हे दगड का ठेवलेत असे? याचं नाव काहीतरी दिलेत आम्ही. समाधी बनवले ते. समाज आहेत का? समाधी म्हणजे आर्मी लोकांचे जे समाधी असतात. हां 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 हां. भारत थोडंसं स्लोक आहे. इकडून राईट लेफ्ट आणि सरळ. आता इकडं कुठं जायचं आहे? अरे खूप छान छान मंदिरात. तू कुठला पॉईंट दाखवणार तो बघू पहिला. आतमध्ये जाऊन शेव्याचा शंकर. महादेवाची खूप नाव आहेत बरं का. आम्ही गेलो होतो रामेश्वर मंदिर, म्हणजे जे वज्रेश्वरीला गेलो ना, इकडं रामेश्वर मंदिर. हा व्ह्यू घे. हां, हा व्ह्यू घेते. सगळा व्ह्यू चालूच आहे. शूटिंग चालू आहे आपलं. सगळा व्ह्यू घेतोय. गाईड तू आहेस, तुला नॉलेज आहे इथलं, तू सांगशील ते. आणि नंतर ह्याला गाणं वगैरे टाक. गाणं वगैरे काही नाही, कारण की असंच टाकायचं ओरिजिनल व्हिडिओ. एवढा टाइम कुणाकडे आहे? एडिटिंग सुद्धा मी काय करत बसत नाही, सीधा व्हिडिओ टाकतो. हाच व्हिडिओ मागे बसून बनवतोय कसा तरी. तेवढी आपल्या आठवणी, कधी बाबा यूट्यूब चॅनल खोलला आपण आहे ना, बघितलं. हां, पुढं दोन्ही आहेत ब्रेक. गाडीवरतीच लाव. अरे नो पार्किंग. हे मंदिर किधर है? मंदिर गाड़ी ऊपर ही लगाना पड़ेगा. चला आता दर्शन घेतो, मग बघू पुढं. मंदिराच्या आवारात आलोय. एक काम चालू आहे, वर्किंग प्रोग्रेस. चल भारत, मोठं मंदिर बांधायचं चाललंय बहुतेक. घर आहे बाजूला. गाभाऱ्याचं काम चालू आहे. घर आहे बाजूला. मला वाटतं हे गाव असलं पाहिजे, पण दोनच घर आहेत. गाव तरी कसं म्हणायचं. मंदिराचं रिनोव्हेशन छानपैकी चाललंय. महाशिवरात्री पुजाऱ्यांसाठी सोय केली असेल कदाचित. हे भोलेनाथ बाबा की जे. हां, काय झालं? पाणी नाही. ओम नमः शिवाय.
दर्शन घेतो आमचं. आता आम्ही इथून अजून आमचे 2 पॉईंट आहेत जवळपास, ते तिकडं जातो आणि तिथून परत संध्याकाळी जायच्या वेळेला म्हापेला व्हिजिट आहे. म्हापे नवी मुंबई घनसोलीजवळ येतात ते म्हापे. तिथं म्हणजे किती वाजतात काय समजत नाही. बघूया. एकदम शांतता आहे, शांतता. हे मंदिराचा मागचा भाग. मनातला हेतू एकच शंभूला सांगा. श्रद्धाळू आहे, म्हणजे सगळे श्रद्धाळू आहे आणि मंदिर चुकून पुढे जात नाही. चला, झालं भारत दर्शन. चला. हे घर आहेत, कोण पुजारी वगैरे किंवा इथले लोक कोण राहत असतील ना त्यांची. दीवार निकालने का उसको भी बड़ा करना. छान आहे. पुराना है क्या? आप लोग यहाँ का नेहरू. आप कहाँ से हो भाई? उड़ीसा. सब लोग उड़ीसा का है इधर. मतलब काम, मेरा एक दोस्त है विक्रम, सेम आपके जैसा दिखता है. मतलब मेरा एक दोस्त था विक्रम, सेम आपके जैसा दिखता है. वो चेहरा पट्टी रहता है. चेहरा पट्टी जो हेस्कट. हाँ. आप पहले से इधर हो के ये काम के लिए खाली आए हो? काम के लिए आए. काम. चलो चलो, बेस्ट ऑफ लक. करो अच्छे से काम. मंदिर का काम है, पुण्य का. छान, एक नंबर. अजून चांगलं बनलं. हे गावाला असतील मुलं. हे ठिबक सिंचन कशाचं केलं असेल भारत? हे वरती ठिबक आहे ना, झाडं वाढण्यासाठी का? तिथं झाडं नाहीत म्हणून म्हणते. नाही, वाढवणार ना पुढे. बगीचा वगैरे करतील किंवा एक कंस्ट्रक्शन आपण बघितलं ते अशा पद्धतीनं होणार मंदिर, बरोबर ना? भविष्यात जाऊन म्हणजे दाखवतो या अशा पद्धतीचं. छान, अगदी छान. चला, आम्ही आता चाललो रिटर्न. कुठला बीच आपण आता? कुठल्या नागाव बीचला चालू ना भारत? उरण नागाव बीच. आता मंदिरात दर्शन झालं आमचं छानपैकी. इथून उरण नागाव बीच 16 किलोमीटर ना. हां, 33 मिनिट. राईट. हां, हे पुढं पण हे गावच आहे. मग तिकडे गावात जायचं का? टाइम कमी आहे. हां, चला राईट मारून. जसं आम्ही आता आलो होतो तसं परत चाललो आहे नागाव बीचला. थोडासा रस्ता बघण्यासारखा आहे त्यामुळं व्हिडिओ चालू ठेवला. छान एकदम. आमच्या इकडे गावाला डोंगरात असं होतं. आम्ही 10वी 12वीला जायचो ना, असे मोठे मोठे मच्छर. चतुर. हां, चतुर म्हणजे चतुर ते गुंग्यासारखे असतात ना. हां, ते आता तुमच्या इकडे काय बोलतात काय माहीत नाही. त्या दगडावर काय लिहिलं आहे आपण बघायला पाहिजे होतं. ॲक्च्युली काहीतरी खाली लिहिले. लेप घ्यायचा इथून. हे पामची झाडं आहेत इकडे बऱ्यापैकी मोठी. ती पामची आहेत. हां, ही छोटी झाडं आहेत ना, ही पामची आहेत. हां, शुद्धीकरण हवेचं. ऑक्सिजन देतात ना ही 24 तास. गावात लावले तुम्ही का? गेस्ट हाऊसची मागाची बघितलं. आम्ही नाही लावला. नाही, आम्ही पण नाही लावली. आंब्याची वगैरे लावतो गावाला, तशी पण शुद्ध हवा आहे.
कर्जत आपण गेलोय की बऱ्याच वेळा आणि तिकडे आमच्या विजिट वगैरे राहतात, बऱ्याच वेळा गेलो, पण असा प्रॉपर व्हिडिओ नाही बनवला कधी, आणि मीच बाईक चालवत असतो ना, आपल्याकडे काही गोप्रो वगैरे नाही. आता इथं आम्ही पार्किंगला थांबलो होतो, पाऊस होता त्यावेळेला. इथं पण आम्ही थांबलो आता, इकडून सगळं शूट केलं. छान आहे बघण्यासारखं. हा व्ह्यू आपण मागाशी घेतलाय. हा व्ह्यू पोस्ट मास्टर इकडं आहे वाटतं. इथं थांबून मागाशी तो व्ह्यू घेतला. टायर वगैरे स्लिप होत नाही ना? नाही, टायर स्लिप होत नाही, फक्त ब्रेक एकदम मारू नको. पायातला हां, पायातला दोन्ही पण एकदम मारू नको, दोन्ही सोबत लाव. अर्जंट आहे का? हां, अर्जंट नाही, बरं तू अंदाज घे ना. आता मला कसं बसलेलं आहे, अर्जंट आहे की कसा आहे ब्रेक? आता इथून आपला रस्ता काढू. कुठे आहे रस्ता काढू? ठीक आहे, एकच मिनिट. येताना आम्ही हायवेने आलो. हा गुगल मॅप लावलाय, हातामध्येच पकडलाय मोबाईल, कारण की माझ्याकडे हे नाही. काय बरं? हां, सरळ जायचं. हा, सरळ सरळ ब्रिज खालून राईट मारायचं आहे. पुढच्या 650 मीटरवरून राईट आहे, अर्धा किलोमीटरवरून. सूरज ॲग्रो. एवढे मोठे रस्ते आहेत, पण काय वाहनं नाहीत एवढी, सगळे ट्रकच आहेत. हा, तेच ना, पोर्ट असल्यामुळे कंटेनर वगैरे खूप सारे. जैनपेटी पोर्टसाठी आलेले ट्रक भारतातून अनेक ठिकाणावरून बाहेरल्या देशात चालले. ते सगळे काही बाहेरल्या देशातून आले. पहिल्यांदा आलो, म्हणजे जैनपेटीला मी आलो बऱ्यापैकी. सरळ जाऊ दे, ब्रिजवर नाही चढायचा, ब्रिज लेफ्टला ठेव, राईट मारायचा, ब्रिज खालून. या मोठ्या मोठ्या टाकी आहेत, त्याच्या काही कल्पना नाही आपल्याला, त्यामुळे त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. इन्फॉर्मेशन द्यायची. चला हळूहळू. द्रोणागिरी आहे ना पुढं? पण बरं आहे की नाही? बऱ्यापैकी जरा जातोय आम्ही, नाहीतर मग व्हिडिओ पण घेता येतो. राईट, आता इथून थांब जरा, थांब राईट 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 मारून लेफ्ट आहे. थांब 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 थांब, इकडं लेफ्ट. हां नक्की. हे काय बस नागाव बीच इकडेच आहे ना? चल, हाच दाखवतोय रोड. अरे रस्ता काय छान आहे. हां, आम्ही यांना विचारूया. ये नागाव बीच किधर है भाई? नागाव बीच के लिए सीधा ना, बीच नागाव बीच, उरण बीच. उरण बीच.
ठीक आहे धन्यवाद. फर्स्ट टाका. काय रस्ते आहेत बघा. हां मस्त मस्त असे रस्ते आहेत त्या कल्याण डोंबिवलीला पण बाबा, असेच रस्ते आहेत. समाधानी झालं. समाधानी झालं रोड बघून. ही खाडी ओपन करून ठेवलाय. जास्त द्यायची पिऊन येईल. हां तर गाडी घेऊन जायची. हां हां. नाही का? काय करत? भारत साईडना लई जास्ती काढू नको, नाही ते खाडीत जाऊ आपण. ती इच्छा नाही पूर्ण करू शकत. हां काय झालं? ती इच्छा नाही पूर्ण करत. हां नको नको. मधला पॅसेज खराब आहे. पुढं आहे चांगला रोड आहे ना. पोचलो. हा नागाव बीच. शॉप आहे छोटे पुढं. पब्लिक आहे फिरायला आलेली. या साईडला नारळाची झाड आहे, तिकडे जाणार आहे. बघू आता. आम्हाला समजत नाही ॲक्च्युली कुठं म्हणजे एक्झॅक्ट यायचं. आम्ही इथं आलो आहे. लांब पुढे बोटी दिसत आहेत. झूम आपला एवढा कॅमेरा खास नाही. या बोटी खूप पुढं अशा आहेत. ह्या हे दिसले. ह्या एक बोटी आहे. समुद्र आवाज जबरदस्त. हां हां लाटांचा. पाणी पावसामुळे गडूळ आहे. निळं पाणी नाही इकडे. कोकणात निळं पाणी दिसतंय काय? भारत काय खाऊया का? काय म्हणतोस, खाऊया काय? काय तरी खाऊ. संध्याकाळचे. आता आमचं जायचं टाईम झाला. चला बाईक लागली. भारत चल. चला जाऊया आता. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. नागाव बीच उरण. वातावरण एक नंबर आहे. पाणी गडूळ आहे इथं पण. थोडं एवढा हा घाण कचरा नाही. हा वेगळं थोडंसं कौलाचे तुकडे आहेत पत्र्याचे, सिमेंटच्या पत्र्याचे. मला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. टेक केअर.